कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमची गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणारा हा आठवडा तुमच्या आयुष्यातील असा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. तुमच्या कुंडलीत एक असा दुर्मिळ राजयोग तयार होतोय, जो पुढच्या 7 पिढ्यांचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. पण सावध राहा. एक छोटीशी चूक, एक छोटीशी इग्नोर करण्याची प्रवृत्ती तुमची ही सुवर्णसंधी कायमची हिरावून घेऊ शकते. थंबनेलवर तुम्ही पाहिलंच असेल, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ही बातमी तुमच्या करिअरबद्दल आहे की तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, की तुमच्या संपत्तीबद्दल? हे आज आपण या व्हिडिओत उघड करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ॲस्ट्रो विथ स्वामी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. जानेवारीचा हा पहिला आठवडा केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर कुंभ राशीसाठी एका सुवर्णकाळाची नांदी आहे. शनीची 7.5 सुरू असूनही या आठवड्यात ग्रहांची काही अशी युती होत आहे, जी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळवून देणार आहे. अनेक लोक मला विचारतात, दादा, आमचं नशीब कधी उघडणार? तर त्याचं उत्तर या आठवड्यात लपलेलं आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. 1. ती कोणती आनंदाची बातमी आहे जी तुमच्या घराचा दरवाजा ठोठावणार आहे. 2. करिअरमध्ये कोणत्या मोठ्या बदलाची शक्यता आहे. 3. आणि सर्वात महत्त्वाचं, ती कोणती चूक आहे जी तुम्हाला या आठवड्यात चुकूनही करायची नाहीये. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्यासाठी एक गाईडलाईन्स आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल, तर हा व्हिडिओ स्किप करणं ही तुमची पहिली मोठी चूक ठरेल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला तुमच्या कामात अचानक अडथळे जाणवत आहेत का? किंवा तुम्हाला असं वाटतंय का की यश तुमच्या अगदी जवळ येऊन परत फिरतंय? जर तुमचं उत्तर हो असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेला प्रवाहित करेल. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल, तर आताच सबस्क्राईब करा आणि ती घंटा, बेल आयकन दाबा, कारण इथून पुढे कुंभ राशीसाठी दररोजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग उशीर न करता पाहूया जानेवारीच्या पहिल्या आठवड्याचं संपूर्ण राशी भविष्य आणि जाणून घेऊया त्या मोठ्या बातमीबद्दल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर कुंभ राशीच्या लोकांसाठी एका नवीन आयुष्याची सुरुवात आहे. जानेवारीचा हा पहिला आठवडा, वर्ष 2026 ची ही सुरुवात तुमच्यासाठी काहीतरी असं घेऊन येत आहे, ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. थंबनेलवर तुम्ही पाहिलंच असेल, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ही बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असू शकते, तुमच्या पैशांशी किंवा तुमच्या खाजगी आयुष्याशी. पण सावध राहा. ग्रहांची स्थिती अशी आहे की जर तुम्ही एका छोट्या चुकीकडे दुर्लक्ष केलं, तर हातात आलेली संधी निसटू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला त्या भयंकर चुकीबद्दल सांगणार आहे जी तुम्हाला टाळायची आहे. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या अत्यंत प्रबळ स्थितीत आहे. जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात सूर्य आणि बुध तुमच्या लाभ स्थानातून मार्गक्रमण करत आहेत. याचा सरळ अर्थ असा होतो की कष्टाचे फळ मिळण्याचा काळ सुरू झाला आहे. तुमच्यातील कल्पकता, क्रिएटिव्हिटी आणि जिद्द या आठवड्यात शिगेला असेल. जे लोक तुम्हाला आतापर्यंत कमी लेखत होते, त्यांना आता तुमची खरी किंमत कळणार आहे. समाजात तुमचा मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तुमचं काम. नोकरी करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून प्रमोशनच्या प्रतीक्षेत असाल, तर या आठवड्यात तुमच्या बॉसकडून किंवा कंपनीकडून तुम्हाला एक सरप्राईज मिळू शकतं.
नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. विशेषतः आयटी, बँकिंग आणि सरकारी क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरेल. व्यापाऱ्यांसाठी व्यापारामध्ये मोठी गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य आहे. जर तुमचा एखादा जुना व्यवहार अडकला असेल तर तो या आठवड्यात मार्गी लागेल. महत्त्वाची टीप: या आठवड्यात कुणावरही आंधळा विश्वास ठेवून मोठ्या करारावर सही करू नका. कागदपत्रे नीट वाचा. ती आनंदाची बातमी कोणती? कुंभ राशीच्या अनेक जातकांना या आठवड्यात अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. मग ते वडिलोपार्जित संपत्तीतून असो किंवा जुन्या गुंतवणुकीतून. या आठवड्यात तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसे मिळतील जिथून तुम्ही आशा सोडून दिली होती. तुमच्या कर्जाचा डोंगर कमी होण्यास सुरुवात होईल. घरासाठी एखादी मौल्यवान वस्तू किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या आठवड्यात पूर्ण होऊ शकतं. हीच ती सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे जी तुमचं आर्थिक टेन्शन कायमचं दूर करेल. कौटुंबिक वातावरण कसं असेल? तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुमच्यात काही वाद सुरू असतील तर ते संपवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल ज्यामुळे संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण असेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता 80% पेक्षा जास्त आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग: दुर्लक्ष करण्याची चूक करू नकोस. म्हणजे नक्की काय? मित्रांनो, या आठवड्यात तुमच्याकडे एखादी व्यक्ती मदतीसाठी येईल किंवा एखादी नवीन बिझनेस आयडिया घेऊन येईल. आपण अनेकदा वेळ नाही म्हणून किंवा हे शक्य नाही म्हणून अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी हीच ती चूक ठरू शकते. या आठवड्यात येणारा प्रत्येक फोन कॉल आणि प्रत्येक भेट तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. आळस झटकून कामाला लागा, कारण नशीब तुमचे दरवाजे ठोठावत आहे. तुमचा हा आठवडा अधिक सुखकर होण्यासाठी खालील छोटे उपाय नक्की करा. 1. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमःचा जप करा. 2. शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करा आणि मारुतीला शेंदूर अर्पण करा. 3. गरिबांना काळे तीळ किंवा ब्लंकेट दान करा. यामुळे शनीची 7.5चा प्रभाव कमी होईल. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, आज आपण पाहिलं की जानेवारीचा हा पहिला आठवडा तुमच्यासाठी किती मोठी संधी घेऊन आला आहे. मग ती आर्थिक प्रगती असो, नोकरीतील बदल असो किंवा कुटुंबातील आनंदाची बातमी. पण लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे आपल्याला दिशा दाखवण्यासाठी असतं, पण त्या दिशेने चालण्याचं काम तुमचं आहे. तुमचे कष्ट आणि ग्रहांची साथ जेव्हा एकत्र येते तेव्हा चमत्कार घडतात. त्यामुळे या आठवड्यात मिळालेल्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित सुरुवातीला काही गोष्टी कठीण वाटतील, पण आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्वतःला जाणवेल की हा काळ खरोखरच तुमचं नशीब बदलणारा ठरला आहे. जाता जाता एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट: या आठवड्यात तुमची मानसिक शांती टिकवून ठेवण्यासाठी दररोज किमान 10 मिनिटे ध्यान, मेडिटेशन करा. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव हा कर्माचा देवता आहे. त्यामुळे तुमचे कर्म जितके प्रामाणिक असेल तितका मोठा लाभ तुम्हाला मिळेल. जर तुम्हाला काही विशिष्ट समस्या भेडसावत असतील, जसे की आरोग्याच्या तक्रारी किंवा कोर्ट-कचेरीचे प्रश्न, तर घाबरू नका. वेळ बदलत आहे. शनिवारी गरिबांना दिलेली छोटीशी मदत सुद्धा तुमच्या आयुष्यातील मोठे अडथळे दूर करू शकते. श्रद्धेवर विश्वास ठेवा, कारण विश्वास जिथे असतो तिथेच देव असतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मनात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला या आठवड्यात काही चांगले अनुभव आले असतील, तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना उपयोगी पडेल, ज्यांची रास कुंभ आहे, तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
तुमच्या एका शेअरमुळे कुणाला तरी योग्य दिशा मिळू शकते. आणि हो, उद्याचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. कारण उद्या मी सांगणार आहे की कुंभ राशीसाठी 2026 मधील धनागमनाचे 5 सर्वात मोठे महिने कोणते असणार आहेत. त्यामुळे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा आणि बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सकारात्मक रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.